हा कापूस घेऊन येतो तर मग कसं झोपून येतो का? हा तर लिप खाली का हलवलं धार कापूस पोक्या होत्या हे आहे दिमाग म्हणजे मजूर. राम राम म्हणले ओळखलं का म्हणले सध्या मित्र याचाच आहे रे का हसून घ्या उद्या काही हसणार नाही तुझे. ओ मित्र मित्र अरे ये ना ओ मित्रा दिसला का भाऊ तिकडं पण मित्र आता गाडीचे चेके काढून येत आहे का पैदल येत आहे का तेवढं काही माहित नाही. ओ मित्रा गुड मॉर्निंग लगवी हॅपी दिवाळी संडास Where are you going? बापरे मित्र हा हॅपी दिवाळी. हा शम टू यू. असं आमचं आम्ही दोघांचं काम एकटा करून टाकतो. हॅपी दिवाळी मीच म्हणतो, शम टू मीच म्हणतो. याला इंग्रजी येत नाही बोले काही समजत नाही. अरे बापरे कुठे गेला होता इतके दिवस? मी का खूप दिवसाकडे याला गेल्या. का सांगते राजू हा? अरे तो आता नाही पता नाही चहा नाही पान नाही सुपारी नाही राजा. हा 15 दिवस झाले तुम्ही बाई भेट नाही मला गमत नाही रे त्याशिवाय. हो का हो कुठे गेला होता कुठे तू इतके दिवस? उलुले मायच्या हा कुठे गेला होता? उलुले हा गेला असेल मागून बंदच गेला पुढूनच चांगला आले का? हे माझा मित्र वय बोलून गेला. हा बोले सांगत नाही रे मित्रा. अरे तुला माहित आहे ना त्याशिवाय मी राहत नाही माझ्याशिवाय तू राहत नाही. तू दिसला नाही म्हणत. अरे लढू नको एक गप नाही नका दे मला पण दिवाळी कोणती गेली. एक गप नाही जेवो मोठ्या मुश्किल 5-5 भाकरी दाबू खाल्ल्याने. बापा अरे मित्रा बोलून गेला. आपला भारत देश कृषी प्रधान देश सोडून गेला. शेतकऱ्याचा देश सोडून गेला आणि काय घेऊन आला रे? मशीन बिहान काय आणलं? बिहान म्हणजे बियाणाला गेलता का? हो कोण किलारलं? लेकर बाई शाईनी आहे. बियाणं म्हणल्यावर किलारी मारली कारण त्याला भूक लागून आहे का नवीन बियाणे या आणि आमच्या देशाचं भलं व्हावं असं बियाणं आणलं का तुला? हो सेकंड हँड. काय बात आहे. सांग बरं कसं बियाण्याचं म्हणजे लंडनचं बियाणं म्हणजे चांगलं असायला पाहिजे. व्हेरी गुड. हो का? सांग बरं कसं आहे? रोह्याचा पत्ता नाही डुकराचा पत्ता नाही महाराज जहाचा पत्ता नाही. जागलीले म्हणजे का जागली जायचं कामच नाही. अरे कामच नाही असं बियाणं हो माय छान फारच म्हणजे वावरात जागली जायचं कामच नाही. बियाणं होय कायचं पराठीचं होय का जेवायचं काय तर होय कायचं पराठीचं पराठी लावला तर जागली जायचं काम नाही. फटाके फोडायचं काम नाही. माय छान हे कोणतं बियाणं झालं तू? सांग गड्या तू कसे करतो बा लय तर असून गेलो रे. एवढी पुढे दिवाळी झाली लोक गात फटाके फोडू मी चांगला फोडू.
भाग्यवान आहे तू. त्या लोकांचे त्या गजानन टाकायचे फटाके गात लोक पाय न माय फटाके डुकरो पाय हा म्हणून सागराच्या बियाणं असे येले डुकराच्या रोयाच्या पायी राजा बायको घरी नवरा वावरात. सांग बरं कसं बियाणं उलट उलट बियाणं. उलटे बियाणं हा कसं शेंडा घालत हा. बुडवत माशा शेटाखाली बुडवत राह. नवीन बिया निघलं का अरे पण त्याने खतबूत द्यायचं कसं दोन्यानं काय ना दोन्यानं म्हणजे मुर्या डोळा ठेवायचा हे कोणी पॉर्ची पण नाही दिसते तसा तू मुरा खालतो शेंडा. अरे डुकऱ्याचा पत्ताच आहे बघ. डुकर मारत नाही काऊन नाही वर पाहायचे खालतं पण राहायचं. डुकर मारत घासले तरी काय करते चालले वरच्या वर पोंड बोंड खालतच राहायचे. हे बरं आहे साल्या डुकराला वाटते का वज्र पोंड असेल पोंड खाली राहते त्याच्या काही औरत काही निघून जाते म्हणजे जगली जायचं काम बिलकुल नाही. अरे पण मित्रा कापूस घेऊन येतो तर मग कसं झोपून येतो का हा तर लिप खाली का हलवलं झाड कापूस पोत्या हो त्या हे आहे दिमाग म्हणजे मजुराचं कामच नाही. बिलकुल नाही. वारे मित्र सेकंड हँड असा मित्र राहिला ना तर आपल्या देशाचं नक्की कल्याण होते. खालतं शेंडा वज्र बुड अबे का लंडनले मराले घेता का वाचून काही आता गाडवा मी वज्र मुऱ्या राहते आणि पाहिल्या का हा नाही कशा राहते कशा राहत नाही. झाड पाहत नाही का तू. हा मग चाललो मी. अरे मित्र सांग. अरे नाही ना मला जाऊ दे. अरे काही जात नाही इकडे. तुझा दिमाग घेतला ना तर सुद्धा देशाचा सत्यानाश होईल. नाही नाही त्या राष्ट्रसंत गाडगेबाबा तुकडोजी महाराजांनी सांगत नाही येणार आता कसं तसंच तू पाहत राह काही वर्षांनी. नक्कीशी मग नाही नाही असं म्हणणं का आता असं बियाणे येईन का कपडे शिवायचं काम नाही तर डायरेक्टच कपडे लागणार गाढ का जातो बा मी जाऊ दे मध्ये आता मग लय जा काम आहे राजा. अरे मला 3 दिवस झालं बाबा का अबे 3 दिवस झाले दिवाळी येऊन गेली दिसून नाही राहिलं बे धूम दावा घेऊन येऊन तो इकडं तिकडं. अबे परश्या 3 दिवस मग परश्या हरपून आहे तुला पाहिलं नाही का नाही दिसलं का तुले याची बहीण जाऊन आणलं का म्हणलं अर्जी. किती दिवस झाले अरे बापा 30 दिवस झाले. तू अर्ची हरपून आणि मार परश्या जाऊन आहे हो केलं का साऱ्या सैराट नाही तर काय गेलं करायचं. हो आमची लेकरं नाही ढोरं आमची याची कारवडा अर्ची नावाची मग गोर आहे परशा नावाचं आम्हाला गायची गवाऱ्याला तेच ढोरच आहे. जाऊ दे गोडाची कारवडनं गवाऱ्याचं गोरानं केलंय सरळ तर का होऊन राहिलं या तेरा गोष्ट जाऊ मग येऊ मग मी आता हो येतो मग बाबा जाऊ मी येतोच. हो अरे काहीतरी सांग राजा. लगेच सकाळी भेटला. अरे दादा तुला का सांगू आता माई गमत लई परेशानी आहे. आता शेतीचं सांगू का या गवाऱ्याचं सांगू नाही गवाऱ्याचं सांग. गवाऱ्याचं मग सांगतो. अरे ते दिल्लीचे मुंबईचे लोक या सुनील चौधरी आणि तो कृष्णाची दूधकोर निस्ता म्हणते ढाल उभी करा ढाल उभी करा ते केली राजा काय सांगू तुले सांगशील तर मग डपडा वाजवाले कोणीच नाही आहे. हो राजा डपा लावा मोठी बकरी कापून टाकलो पेट्रोलच्या झाडाची गवडणी करून डब बनवलो वाजव म्हणलो एकही वाजवायला तयार नाही. महादेव चौधरीला हे जमते कर म्हणलं तर घरला ना गप का गुबुडू मी असा ताल आणि हे मध्ये नाही भेटलं पाहिजे. आता कोण करायच्या पोरांचा बोलता नाही आला पोर होता नाही आला नुसती ढाल उभी करून काय करते ते पहिल्या काळात होतं. अनाड्याला गंगा पडायला गंगा रापरी पे त्या बहीण
म्हणून सांगतो आजकालच्या पोटाला उठलं का सुटलं मोबाईल. हा मोबाईल हो करा ना तुम्ही, पण आपल्या देवाची संस्कृती पाहिली पाहिजे का नाही. तुम्ही दंडार का नाही, तू कोण समाज तुम्ही काली का दंडार हो तुम्ही बरी आली का बिलकुल काय ते फोक्या बोलताय काय जास्त पाहिली ते कोडाला लावायला कोणी तयार नव्हतं. व्यवस्थित नाही ते पोडा हा म्हणून सांगतो आता जर आपली संस्कृती मोडून गेली, आपले डब पावले गेले,